एकदम म्हणजे मी असल्यावर टेन्शनच नाही तिथं. अगं बाबो, अरे काय दिसू राहिला हिरो, एकदम सेम टू सेम. पर्सनॅलिटी चेंज झाली बा तुझी. मग ह्याच्याकडे बघून तरी वाटतंय का काय? ह्याला मुळ्यात असन म्हणून. ओ तेवढी काम उरकून घ्या, मी आले. फोन आला आता. वहिनी नमस्ते. नमस्कार नमस्कार. भाऊ कुठे? हाय ना आतमध्ये. भाऊ कुठे तुम्ही? भाऊ काय करताय तुम्ही? अहो तुमच्या जेव्हा उड्या मारतोय आम्ही, घरात भांडी घासताय तुम्ही, हे पटतं का तुम्हाला? अहो गावात पाटील सरपंचाला कोणी विचारत नाही, एवढं तुम्हाला विचारतात. रोजची 50 पोरं आपल्या मागं फिरतात. हे बघवा ना मला. अरे काय करू, ऐकत नाही बायको. अशी बायको ऐकत नसेल ना, कुचकून द्या तिला. अरे कस काय उचकून देऊ तिला? मी सासरवाडीत राहतोय. कोणाला सांगू नका बरं का. काय तिकडे? अरे जरा हळू आण ना, तो काय लोकांना बघून हळू राहिला काय? अरे मी चौका मारत होतो, तू मध्ये कामून थांबला. चौका मार राहिला का नाकाचा टावका मार राहिला? माझी बॅटिंग होते मग सांगतो तुला. हे शॉट कोणता आहे? शॉटचं नाव सांगाल बघता आता. झोपडी शॉट. अरे झोपडीच्या नावात खोपडीचा वाटोळा करशील ना तो. मला तर रागू राहिलंय. याचा नाही बॉल ना, आता थोबाड फोडलं त्या बॉल आणि आता याला सांगतो बॅटिंग काय. अरे जरा तयार कर, होऊ दे ना मला. अरे स्लो टाक ना जरा. अरे स्लो टाक बाबा, स्लो टाक. अरे स्लो टाक ना रे. अरे बुमरा स्टाईल आहे, बुमरा. काय बुमरा, जरा कमराच्या खाली टाक ना मग. अरे बुमरा कमराच्या खाली, माझ्या टिंगरावर सांगितलं तुला. थांब, फक्त बॅटला बॉल लावतो आता, फक्त बॅट हळूच ना जा. अरे बंद, मला घ्यायचं. संन्यास घेतला मी आता क्रिकेट पासून. या बुमराला तिला जमून आहे यांच्या. लग्नासाठी आत्ताच पैसे जमा करून ठेवावं लागतील. मेवना घेतो का? नाही नाही, माझ्या समोर तर नाही घेतली अजून. बघा विचारून घेता असन. सोन्या, अरे घे की थोडी. नको दाजी. अरे थोडी. नाही नको. अरे दाजी घरी, इथं आपण मित्र. हा का? हा सांगा मग एक क्वार्टर. सांगा. एक. ए पिंट्या, एक 90 दे. दाजी अजून एक क्वार्टर सांगा. अरे बास, आधीच जादू आली तुला. काय म्हणला? जादा. जादा झाली? अरे जादू झाली तुला. अरे तू कोण सांगणार मला जादा झाली कमी झाली? हा म्हणजे लायकी का दारू पाजायची? 90 पाजले म्हणजे जादा झाले म्हणतो का? तुझ्यापेक्षा जास्त पगार मला आहे, कळलं का? अरे निलय, माझ्या बाईकवर माझा लय शक आहे रे. मला असं वाटतं ती मला मारायचा प्रयत्न करू राहिली. घबरे तसं काय नाही, गपचूप चल. अरे बस. जान्हवी, चान ग. अहो वहिनी, अहो असं कसं चहा आणलाय? आखा कडू कडू लागू राहिलाय, साखर नाही का? अहो भाऊजी, मला वाटलंच होतं साखर कमी आहे. हे घ्या साखर. काय
काय केलं तू हा काय टाकलं त्यात विष टाकलं ना तू मला माहिती होतं तू विष टाकणार आहे, त्यामुळे मी चहा नाही पिलो, नाहीतर मी पण असं तडपडून मेलो असतो. अहो नाही हो, मी कशाला हे सगळं करू? आला जागेवर आला. अय निले यार काय आलं काय आलं हा? अरे चहा साखर नव्हती ना म्हणून मिक्स करीत होतो. काय तर म्हणे विष पाचलं. अरे सोन्या माझा बॉस मला आज म्हणला तुला कामावून काढून टाकीन. अरे त्या बॉसची काय लायकी आहे मला कामावून काढून टाकायची? मी त्या कामाला लात मारतो. अरे एवढी लाचारीची जिंदगी जगतो. उठ म्हणलं की उठ, झोप म्हणलं की झोप. अरे रात्री 12ला फोन करतो टार्गेट पूर्ण झालं का? तुझ्या बापाने ठेवलं होतं का टार्गेट? अरे तू त्या बॉसच्या, तू त्या कामाच्या, तू त्या नोकरीच्या. उद्यापासून वाघ नोकरीला नाही जाणार कामाव. अरे ऋषा काम सोडून दिल्यावर तू करणार काय? अरे किती लोन आहे तुझ्या अंगावर आठव एकदा. अरे तुझ्या घराचे कागदपत्र अजून बँकेत 20 वर्षानंतर तुझ्या हातात येतील. अरे घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, मोबाईलचे हप्ते कस काय भरणार आहे तू? अरे तुझा लाईफ इन्शुरन्स पण EMI वर चालू आहे बाबा. दुःख आहे माझ्या आयुष्यात. उद्यापासून नोकरीला जावं लागेल. जावंच लागेल ऋषा, जावंच लागेल. आपण दारू पिऊन फक्त शिवे देऊ शकतो, काम नाही सोडू शकत. तर सांगा काय झालंय? आम्हाला डिवोर्स घ्यायचा होता. दिवस हो. ठीक आहे, मी पेपर्स रेडी करतो तुमचे. वाटणी एकदम समान झाली पाहिजे. अहो तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्ही कर वाटोळी या वकिलाकडे आला आहात. 21 वर्षात मी 26,000 डिवॉर्स केलेले आहेत. टेन्शन अजिबात घेऊ नका. तर तुमच्या नावावर 2 बंगले आहेत, एक गावाकडं आणि एक सिटीमधली. आणि एक सिटीमधला बंगला तुम्हाला आणि गावातला बंगला तुम्हाला. नाही, मला सिटीतला पाहिजे. बरं ठीक आहे, सिटीतला बंगला तुम्हाला आणि गावातला बंगला तुम्हाला. तुमच्या नावावर 20 एकरची शेती आहे बरोबर. तर 10 एकर शेती गुंडेगावची तुमच्या नावावर आणि केडगावची शेती तुमच्या नावावर. नाही मला केडगावची पाहिजे. ठीक आहे, मग केडगावची शेती तुमच्या नावावर आणि गुंडेगावची शेती तुमच्या नावावर. ओके. शिट यार, काय झालं? अहो यात समान वाटणी होऊ नाही शकत. असं का बरं? 3 पोरं आहे तुम्हाला, 3 पोरांची वाटणी आपण कशी करणार सांगा बरं. हो चला आपण पुढच्या वर्षी येऊ. शर्मा की दुल्हन जो ब्याह के आई, संग सीटर सोफा ले आई. एक पनीर मसाला आणि एक व्हेज कोल्हापुरी. एक पनीर मसाला, एक व्हेज कोल्हापुरी. रोटी बोला. रोटी तू रे. मी पण रोटी. तू मला विचार करायला वेळ दे. तुझं ना तू कडक रोटी. 2 रोटे. एक विचार करतोय, एक नान, एक कडक रोटे. माझी वीट रोटी. एक व्हीट रोटी. मला पण एक वीट रोटी. 2 व्हीट रोटी. म्हणजे एक रोटी आणि एक 2 व्हीट रोटी. फक्त व्हीट रोटी. 2 वीट रोटी. 2 व्हीट रोटी. म्हणजे हे अगोदरची रोटी आणि आताची व्हीट रोटी 2. एकच वीट रोटी. वीट रोटी आहे का? हे काय बोलले मग? मला कडक द्या. एक कडक व्हीट रोटी. आणि एक बटर वीट रोटी. बटर व्हीट रोटी नाही बा. तेच द्या मग. साधी देऊ ना. द्या मग. 3 व्हीट रोटी, हा. एक कडक व्हीट रोटी. पहिली तुझी कॅन्सल आहे ना? Cancel. तू पहिली घेतलीच नव्हती. 3 व्हीट रोटी, एक कडक व्हीट रोटी, एक कडक साधी रोटी. एक ना. ऐका ना, भाकरी आहे का? भाकरी भाकरी आहे. आयला भाकर पण आहे का? ज्वारीची करा भाकर. आम्हाला बाजरीची भाकर. बाजरीची भाकर आहे का? तुझ्या आईला अक्कल आहे का नाही तुम्हाला? अरे मुळा काय चाललं तुम्ही? काय वेगवेगळ्या काही येणं समजून राहिलं का काय? एक पिल्लू काढून राहिले मग तुम्ही. अरे नाचणीची भाकरी खाऊ. नाचणी नाही, टाचणी माझ्याकडे घालू का? आणतो मी माझ्या पद्धतीने आता भाकरी आणतो. मिक्स आणतो सगळ्याला. मिक्स चालत. कडक. हे बनवत कसं असेल राव? हॉटेलच्या ज्या उरलेल्या बिक्री रोट्या बिट्या असतात ना, त्या आम्ही शेळ्यांना टाकतो. आणि शेळ्या आम्हाला लँड्या देतात आणि त्याच लँड्याच्या आम्ही या रोट्या बनवतो. अरे रोट्याला नावा खाली शेणाच्या गावऱ्या देऊ राहिले आपल्याला. अरे मग भिकाऱ्यावर घरी शेळ्या भाकरीच्या तुकड्या तोडणार आहे तुम्ही. आणि हे 2 तुम्हाला याच भाकरी पाहिजे, त्याच भाकरी पाहिजे, अशीच रोटी पाहिजे, तशीच रोटी पाहिजे. वाय रे
काम कर, एक साधी रोटी आण. रोटी ना तुला माझी कोणी बनणार आता वाय रे हे टाका नाही तुम्ही हे काय दोन एवढा का मला तोंड दाखवायला हॉटेलमध्ये कधी आलो करणार तुम्ही अय पैलवान, आपलं खातं आहे तुमच्याकडं. काय पाहिजे तुम्हाला? डोनाल्ड ट्रम्प दे ना. काय बोललास तू? अरे 2 ओल्ड मग दे. मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं. चाटळ भोकाच्या माझ्या टायमाला तुला वेगळं ऐकायला येतं काय? काय नाव तुझं? बेंजामिन नेतन्याहू. नीट नाव सांग ना तुझं. अरे बबन नेतन्याहू माझं नाव आहे खुद्द. कोणत्या गावाचे तुम्ही? इराणवाडी. काय बोल राहिला तू? अरे एरंडवाडी काय लागा राव एरंडवाडीली. आधी काय करता जॉब? गॅस सिलेंडरच्या दुकानात कामाला आहे मी. जिंकली आमची. असं का बघतोयस माझ्याकडे? मगापासून बघतो 2 बिस्किट उचली ती, एक खा की. बावळट. वैष्णवी आला भाऊ. हा चला धरे 5,000 रुपये. जेव्हा मी वळण तेव्हा माझ्या ताटात टाक. हा चालन. परत त्यांना असं नको वाटायला भाऊ आला आणि काहीच देऊन नाही गेला. ₹5? अरे जाऊ दे, एवढ्या लांबून आलाय तो, एक तर त्याला काम धंदा नाहीये. चला मी येतो मग, थोडं मला काम आहे, भेटू नंतर. सासूबाई जेवायला काय बनवू? अगं काहीतरी हलकच बनव, खिचडी बनव छान. चालन. ओ तुम्ही पण खिचडीच खाणार ना? तुला माहिती आहे मी खिचडी नाही खात, मला चपाती बनव. बरं ठीक आहे, मला जेवढा पिठाचा डबा काढून द्या, मी तुमच्यासाठी चपाती बनवते. हा ठीक आहे. ओ तुमच्यासाठी किती चपाती बनवू? नाही मी पण खिचडीच खाणार आहे.